जय श्रीराम। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत। आपण आज निरूपणासाठी 18वा श्लोक बघणार आहोत। पहिल्यांदा तो श्लोक काय आहे हे आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ आणि विवेचन बघूया। ही सगळी सेवा समर्थांच्या महाराजांच्या कृपेने घडत आहे आणि आपण सगळेजण त्याचा अभ्यास करतोय। समर्थांना काय सांगायचंय आपल्या सगळ्यांना ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। रामराया आणि मारुतीराया आपल्या पाठीशी आहेत। आपण पहिल्यांदा काय श्लोक आहे ते बघूया। मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। आपण शब्दार्थ बघूया। मना राघवे वीण आशा नको रे। राघवे वीण म्हणजे राघवाशिवाय किंवा रामा वाचून किंवा म्हणजे भगवंता वाचून, परमेश्वरा वाचून। आशा म्हणजे इच्छा, मनीषा किंवा लालसा, कामना किंवा एखाद्या गोष्टीची आस, लालसा, लोभ किंवा वासना अशा अर्थाने हा शब्द इथे समर्थाने वापरलेला आहे की मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे। इथे कीर्ती हा जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ जरी गुणगान किंवा स्तुती असा असला तरी तो माणसाच्या संदर्भात वापरलेला असल्यामुळे तो थोडासा मखलाशी आपण करतो त्या अर्थाने इथे समर्थाने तो वापरलेला आहे। म्हणजे स्वार्थ बुद्धीने जेव्हा आपण दुसऱ्याबरोबर स्तुती करून वागतो तशा अर्थाने हा शब्द वापरलेला आहे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। श्लाघ्यवाणे म्हणजे योग्य, स्तुत्य, चांगले। आपण ह्याचा सरळ अर्थ बघूया। काय सांगतात समर्थ पहिल्या चरणामध्ये की मना राघवे वीण आशा नको रे। म्हणजे हे मना, एका भगवंता वाचून किंवा एका भगवंताशिवाय तू दुसऱ्या कोणाचीही इच्छा किंवा लालसा किंवा वासना
आशा मनामध्ये करू नकोस. म्हणजे एका भगवंताशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मनामध्ये ठेवू नकोस. जर तुला कुठलीही इच्छा मनामध्ये ठेवायची असेल किंवा कुठली वासना मनामध्ये जर ठेवायचीच असेल तर ती एका भगवंताचीच असावी. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचीच ती इच्छा असावी. पुढे समर्थ दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की मना मानवाची नको कीर्ती तुरे. म्हणजे आज जर आपण व्यावहारिक जगामध्ये बघितलं तर प्रत्येक माणूस हा स्वार्थी असल्या कारणाने, म्हणजे निसर्गतः स्वभावतः प्रत्येक माणसाचा स्वभाव हा थोडासा स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याकडे असल्यामुळे मनुष्य स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्याशी गोडगोड बोलतो किंवा त्याची स्तुती करतो, त्याची कीर्ती गातो किंवा त्याची मखलाशी करतो किंवा लांगुल चालन करतो. ते करू नये असं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कीर्ती गायचीच असेल, म्हणजे जसं पहिल्या चरणामध्ये जर तुम्हाला कुठली इच्छा ठेवायचीच असेल तर ती भगवंताच्या प्राप्तीची ठेवा. तसं जर कीर्ती गायचीच असेल तर जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, म्हणजे ज्या भगवंताचं गुणगान हे प्रत्यक्ष वेद, शास्त्र आणि पुराण करत असतात त्या भगवंताचीच तुम्ही स्तुती गा. त्या भगवंताच्या गुणांचं कीर्तन करा. त्या भगवंताच्या लीला आठवा. त्या भगवंताचं स्मरण करा. त्याची स्तुती स्तोत्र गा. तेच गाणं योग्य ठरेल असं समर्थांना सांगायचंय. श्लाघ्यवाणे म्हणजे योग्य, स्तुत्य, चांगले. म्हणजे ज्या भगवंताचं गुणगान हे प्रत्यक्ष वेदांनी केलेलं आहे, शास्त्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे, पुराणांमध्ये परमेश्वराचंच गुणगान केलेलं आहे, त्याचं लीलाचरित्र गायलेलं आहे प्रत्येक पुराणामध्ये. तर तुम्हाला जर स्तुती करायचीच असेल तर अशा भगवंताची करा. भगवंताची स्तुती करणंच योग्य ठरेल असं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर सर्वसामान्यपणे मनुष्याची वृत्ती ही वासनेमध्ये अडकलेली असते. त्याला कुठलं तरी कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याच्या प्रत्येक कर्माच्या मागे सुप्त अवस्थेमध्ये वासना असते. त्याला असं वाटतं की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सगळ्या काही गोष्टी प्राप्त व्हाव्यात, भौतिकातल्या किंवा विषयातलं सुख त्याला प्राप्त व्हावं, म्हणून तो कर्म करायला प्रवृत्त होतो. म्हणजे एखाद्या माणसाला जर आपण सांगितलं की तू काहीही न करता शांतपणे बसून राहा तर ते जमणार नाही कोणालाच. मनुष्याचा निसर्गतः स्वभाव असा आहे की त्याला काहीतरी कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही. पण प्रत्येक मनुष्य हा भौतिकामध्ये राहत असल्यामुळे त्याला जो काही विषय उपभोगायचा आहे तो उपभोगण्यासाठी तो कर्म करत राहतो. म्हणजे प्रत्येक कर्माच्या पाठीमागे कुठली तरी सुप्त वासना काम करत असते. म्हणजे मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्मामागे, म्हणजे व्यावहारिक पातळीवर कुठली तरी गोष्ट प्राप्त करणं हा त्याचा हेतू असतो. म्हणजे ती वासना जी आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किंवा अंतरंगामध्ये ती त्याला बरी वाईट कृत्य करायला प्रवृत्त करते किंवा भाग पाडते. अशा वेळेला प्रसंगी तो मनुष्य स्वतःचा स्वार्थ साधला जावा म्हणून दुसऱ्या माणसाबरोबर तेवढ्यापुरतं का होईना गोड बोलतो, त्याची स्तुती करतो, त्याची कीर्ती गातो, मखलाशी करतो, लांगुल चालन करतो, कारण त्याला काहीतरी पदरात पाडून घ्यायचंय. मनुष्याने अशा पद्धतीने वागू नये असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. मग जी वासना भौतिकामध्ये गुंतलेली आहे ती तिथून काढा आणि भगवंताकडे लावा असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय. ते 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की तुम्हाला स्तुती करायची आहे ना तर भगवंताची करा. विषयामध्ये अडकलेली जी वासना आहे ती भगवंताकडे वळवा, म्हणजे त्याची भक्ती होईल. म्हणजे जर काही वासना, इच्छा, मनीषा कुठलीही गोष्ट
मनामध्ये जर तुम्हाला बाळगायचीच असेल तर एक भगवंताची आस मनामध्ये बाळगा, भगवंताची प्राप्ती व्हावी ही इच्छा करा. एका भगवंताशिवाय मला काहीही नको आहे अशी भावना आपली तयार व्हायला पाहिजे, अशी आपली मनाची भूमिका तयार व्हायला पाहिजे. म्हणजे जन्माला आल्यानंतर एका भगवंत प्राप्तीशिवाय आपल्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा किंवा लोभ नसावा. आणि हेच समर्थ आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतात की मना राघवे विण आशा नको रे. एका भगवंताशिवाय किंवा भगवंता वाचून माझ्या मनामध्ये कुठलीही आशा किंवा कुठलीही लालसा, मनीषा, कुठलीही वासना, काही प्राप्त करावं भौतिकातलं अशी कुठलीही इच्छा असू नये. महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की वासनेत जीव गुंतला, कष्टी फार फार झाला. नदी जशी अखंड वाहते तशी वासना सारखी वाहते. वासना भोगाने कमी होत नाही, वासना त्यागाने नाहीशी होत नाही. काय महाराजांनी सांगितलंय पहा की नदी ज्याप्रमाणे अखंड वाहत असते त्याप्रमाणे मनुष्याच्या अंतरंगात त्याची वासना सुद्धा वाहत असते. तुम्ही कितीही भोग भोगलात, कितीही भौतिक सुख उपभोगलत, विषय भोगलात, तरी सुद्धा ती वासना काही तुमची तृप्त होत नाही. तुम्हाला तो विषय पुन्हा पुन्हा भोगावासा वाटतो. म्हणजे हवेला तृप्ती नाही. आणि दुसरी गोष्ट, कितीही त्याग करायचं म्हटलं तरी तुम्ही देहाने एखाद्या वेळेला त्या गोष्टीचा त्याग कराल, पण मनातनं ते समूळ जायला पाहिजे. तर तेही तसं नाहीसं होत नाही. म्हणजे वासना शेवटी क्षीण करत न्यावी लागते, तिचा क्षय करत न्यावा लागतो. म्हणजे वासना असणं हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणजे महाराज सांगतात त्याप्रमाणे की प्रत्येकाचा जन्म हा वासनेमध्येच झालेला आहे आणि मृत्यूच्या समयी जशी वासना धरावी तसा त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. त्यामुळे त्याचा जन्म सुद्धा वासनेमध्ये आहे आणि मृत्यूच्या वेळेला सुद्धा त्याला वासना त्याची पाठ सोडत नाही. म्हणून वासनेमध्येच त्या मनुष्याचा अंत होतो. आणि आपण हे मागेही श्लोकांच्या विवेचनामध्ये बघितलेलं आहे की मृत्यूच्या समयी ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, ज्या काही वासना तृप्त झालेल्या नसतात, त्या वासना भोगण्यासाठी मनुष्य पुन्हा जन्माला येतो आणि त्याचं हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते सतत चालू राहतं. मग विषयामध्ये जी अडकलेली वासना आहे ती भगवंताकडे कशी वळवायची, किंवा एका भगवंताशिवाय मला आता दुसरं काहीही नको आहे ही मनोभूमिका कशी तयार करायला पाहिजे, तर त्याच्यावर महाराज आपल्याला सांगतात की वासनेचा क्षय हा फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. आपण जर नाम घेत गेलो तर वासना क्षीण होत जाते आणि वासनेचा क्षय होतो. आणि दुसरं, वासनेचा क्षय किंवा हवे नको पण जर आपल्याला टाकायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कर्तेपणा सोडून द्यावा लागतो. तो जो कर्तेपणा आहे आपण स्वतःकडे घेतलेला तो भगवंताकडे आपल्याला सोपवावा लागतो. म्हणजे वासना शेवटी मनुष्याला कर्म करायला भाग पडते. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे कुठलंही कर्म करायच्या आधी वासनेने जन्म घेतलेला असतो. त्याच्या अंतरंगामध्ये ती वासना उत्पन्न झाल्यामुळे ती वासना पूर्तता करण्यासाठी त्याला कर्म करणं भाग आहे त्या मनुष्याला. आता तो जेव्हा कर्म करायला सुरुवात करतो त्यावेळेला कर्माचा अभिमान किंवा कर्तेपणाचा अभिमान त्याला नकळत येऊन चिकटतो. त्यावेळेला हे सगळं भगवंताच्या कृपेनी घडतंय ही भावना त्याच्या मनामध्ये राहत नाही दुर्दैवाने. पण ज्या वेळेला त्याच्या मनाविरुद्ध घडतं किंवा त्याला प्रारब्ध योगानुसार काही भोग किंवा दुःख वाट्याला येतं त्यावेळेला मात्र मनुष्य अगदी सहजतेने असा विचार करतो की अरे मी इतकं देवाचं केलं, मग देवाने माझ्या बाबतीत असं कसं घडवलं. पण जेव्हा चांगलं काही त्याच्या बाबतीत घडतं त्यावेळेला मात्र तो म्हणतो की मी स्वतः प्रयत्न केले, मी स्वतः कष्ट उपसले म्हणून हे एवढं सगळं झालं. म्हणजे सगळ्याचा कर्तेपणा त्याने स्वतःकडे घेतलेला असतो. मग कर्तेपणाचा अभिमान घालवायचा असेल तर भगवंताचं नाम घ्या असं महाराज सांगतात. भगवंताचं नाम आपण घेत गेलो की कर्तेपणा नाहीसा होत जातो आणि वासना क्षय होतो. म्हणजे कर्तेपणा जर आपण भगवंताकडे सोपवला तर आपली स्वतःची इच्छा उरत नाही आणि मग
भगवंताशिवाय दुसरं काहीही नको ही भावना मनामध्ये उत्पन्न होते. मग महाराज सांगतात की अभिमानाची हरळी नाहीशी करण्यासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही. प्रल्हादानी जसं भगवंताचं नाम घेतलं, ज्या उत्कटतेने त्याने नाम घेतलं, तशी उत्कटता आपल्यामध्ये आली पाहिजे, तशी अनन्यता आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे प्रल्हादाचा इतका भगवंतावर आणि भगवंताच्या नामावर विश्वास होता की शेवटी त्याचं रक्षण करण्यासाठी भगवंतांना अवतार धारण करावा लागला नरसिंहाचा. मग ही भगवंताची प्राप्ती म्हणजे नक्की काय आहे? आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपला रोजचा व्यवहार चालू आहे, आपला रोजचा प्रपंच चालू आहे, नोकरी धंदा चालू आहे, घरामध्ये सगळी आपली मंडळी आहेत, अनेकांशी आपला अनेक तऱ्हेने संबंध येतो. आणि या सगळ्या प्रपंचामध्ये आपण एकीकडे साधन मार्गावर सुद्धा आहोत, उपासना चालू आहे, भगवंत आपण भजतो आहे. मग हे सगळं जे आहे, आपल्याला मनामध्ये कुठेतरी हा भाव येतो की भगवंताची प्राप्ती म्हणजे नक्की काय? तर भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे आणि समाधान आहे आयुष्यात जगताना, ते समाधान किंवा तो आनंद आपल्याला अखंडपणे आपला अंतरंगामध्ये टिकून राहणं, ही भगवंताची प्राप्ती आहे. म्हणजे काय की एक तर प्रपंचाचं स्वरूप बघितलं तर तो असत्य आहे, तो मिथ्या आहे. त्यामुळे त्याचं मूलतः स्वरूप दुःखमय आहे. प्रपंच हा मुळातच त्रासदायक आहे. प्रपंच पूर्ण सुखाचा झाला असं कोणीही म्हणू शकणार नाही. त्याच्या प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये, मग महाराज म्हणतात तसं, तो राजाचा प्रपंच असो, तो एखाद्या गरीब माणसाचा असो, एखाद्या अधिकारी माणसाचा असो, एखाद्या कारकुनाचा असो, तो या देशातला असो, परदेशातला असो, सगळीकडचा प्रपंच हा सारखाच आहे. प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये काहीतरी उणीव आहे, प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये काहीतरी अपुरेपणा आहे, तात्पुरतेपणा आहे. कितीही माझा प्रपंच सुखाचा झाला असं एखादा मनुष्य जरी म्हणाला तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती सुप्त भावना असतेच की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे असंच चालू राहावं. म्हणजे शेवटी त्याचीही पाठ नियती सोडत नाही. म्हणजे प्रारब्ध भोग किंवा नियती प्रत्येकाच्या वाट्याला आलेली असते. मग अशा सगळ्या प्रपंचामध्ये मनुष्याचा स्वाभाविक जो कल आहे तो प्रापंचिक आनंद मिळवण्याकडे आहे किंवा प्रपंचामधनं सुख शोधण्याकडे आहे. या विषयामध्ये त्याला असं वाटतं की सुख मिळेल, ह्या आशेने तो विषय भोगत राहतो, पण शेवटी त्याला दुःख त्याच्या पदरामध्ये पडतं. पण आपण जर बारकाईने ह्याचा अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा तुम्ही भगवंताचं स्मरण करता, जेव्हा तुम्ही भगवंताची सगुण उपासना करता, जेव्हा तुम्ही ध्यान करता, जेव्हा तुम्ही भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करता, त्याचं नाम घेता, निर्गुणामध्ये रमण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला जो आनंद किंवा समाधान मनामध्ये भरून राहिलेलं असतं ते अखंड टिकतं. म्हणजे त्याच्यासाठी रोजच्या रोज उपासना मात्र व्हायला पाहिजे. जो माणूस रोज नित्य नेमाने उपासना करेल आणि साधन करेल त्याला रोज भगवंताकडनं येणारा आनंद आणि समाधान प्राप्त होईल. आणि ते जे समाधान आहे किंवा तो जो आनंद आहे तिथे भगवंताची प्राप्ती आहे. कारण भगवंताचं स्वरूप हे आनंदमय आहे, म्हणून प्रत्येक माणसाला आपण आनंदी असावं असं वाटतं. कारण प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा अंश आहे. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये जी भगवंताची वैश्विक अशी शक्ती व्यापून उरलेली आहे तिचं स्वरूप आनंदमय आहे. आणि जे आहे ब्रह्मांडात ते आहे पिंडात, या न्यायाने ते जे चैतन्य ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं आहे ते चैतन्य आपल्यामध्ये पण वास करत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपण आनंदी राहावं. पण आपण काय करतो की तो आनंद भगवंताकडनं आलेला पाहिजे, त्याच्याऐवजी आपण तो विषयामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तो शेवटी दुःखाला कारण होतो.
तो आपल्याला शाश्वत सुख देऊ शकत नाही. उणीव किंवा तात्पुरतेपणा हे प्रपंचाचं रूप आहे. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की प्रपंच कसा आहे, तर तो टिपऱ्यांच्या खेळासारखा आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये जसं एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो, तसं प्रपंचाचं स्वरूप आहे. प्रपंच हा सतत ती परिस्थिती बदलत असते. तो शाश्वत नाही, तो स्थिर नाही, तो सारखा बदलणारा आहे. म्हणजे 5 जणांचा मिळून प्रपंच बनतो, त्याच्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी आहे. मग एकट्याला सुख कसं मिळेल? मग प्रत्येक जण सुखासाठी धडपडत राहतो, स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी धडपडत राहतो. मग प्रसंगी तो दुसऱ्याचीही स्तुती गातो, त्याचं तो सगळं लांगुल चालन करतो, मखलाशी करतो, त्याला चांगलं म्हणतो, त्याच्याशी गोडगोड बोलतो. कशासाठी हे सगळं तो करतो? त्याचा स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी. आणि हे करू नये, कारण शेवटी अंती तुमच्या निराशाच पडते. तुमच्या म्हणजे पदरामध्ये काय पडणार, तर प्रपंचाचं स्वरूप हे दुःखमय असल्यामुळे दुःखच पदरात पडतं. तो आनंद हा कधीही चिरंतन टिकणारा नसतो. तो आभास आहे चिरंतन टिकणाऱ्या आनंदाचा, जो प्रपंचातनं मिळतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये असं सांगतात की मना मानवाची नको कीर्ती तुरे. म्हणजे तू स्वार्थबुद्धी ठेवून लोकांशी गोडगोड वागू नकोस किंवा स्वार्थाने वागू नकोस किंवा तसं वागून स्वतःचा फायदा पदरात पाडून घेऊ नकोस, कारण तो तुला कधीही चिरंतन सुख देऊ शकणार नाही. तर चिरंतन टिकणारं सुख किंवा आनंद किंवा समाधान जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते केवळ एका भगवंतापाशीच तुला सापडेल. आणि त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, त्याच्या सगुण रूपाचं ध्यान केलं पाहिजे, त्याची स्तुती प्रार्थना केली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे ते ब्रह्मांडामध्ये जी शक्ती व्यापून उरलेली आहे त्या चैतन्याबरोबर ते तादात्म्य पावेल. आणि ह्या चैतन्यमयी भगवंताचं मूल स्वरूप हे आनंदमय असल्यामुळे एकदा का आपलं आत्मस्वरूप चैतन्य स्वरूपाबरोबर तादात्म्य पावलं की मग आपल्याला अखंडपणे शाश्वत आणि चिरंतन आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती होते. आणि म्हणून 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. म्हणजे आता तुम्हाला स्तुती गायची आहे ना, तर ती भगवंताची गा. तुम्हाला आनंद हवा आहे ना, तर तो विषयात शोधू नका. तुम्हाला इच्छाच बाळगायची असेल तर भगवंताच्या प्राप्तीची बाळगा. विषयामधला आनंद तुम्हाला चिरंतन आनंद देऊ शकणार नाही. तुम्हाला खरा आनंद हवा असेल तर भगवंतापाशी जा. खरा आनंद हवा असेल तर त्याच्या सगुण रूपाचं ध्यान करा. खरा आनंद हवा असेल तर त्याचं अतिशय मनापासून उत्कटतेने नामस्मरण करा. जर खरा आनंद हवा असेल तर त्याचं स्मरण या ना त्या कारणाने ठेवा. कुठला तरी संबंध परमेश्वरावर लावावा. महाराज सांगतात ना, काहीतरी नातं त्याच्याबरोबर जोडा. कुठलंही नातं जोडा, पण काहीतरी नातं जोडा. म्हणजे रोजचं आयुष्य जगत असताना आपल्याला सतत भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंची आठवण राहिली पाहिजे. म्हणून तो जो स्मरण हा शब्द आहे ना, की ती आठवण आपल्याला दिवसभर राहिली पाहिजे. मग नाम घेतलं की भगवंताचं स्मरण होतं. म्हणून सगळ्या संतांनी सांगितले की तुम्ही भगवंताचं थोडे जरी नाम घ्या. तुम्ही जेवढं नाम घ्याल आणि तुमची विषयामध्ये अडकलेली जी वृत्ती आहे ती जेवढी भगवंताकडे वळवाल, तेवढी ती भक्तीचं रूप धारण करेल. मग अशा वेळेला भक्तांनी काय करायचं, तर भगवंताचं गुणसंकीर्तन करायचं, भगवंताची स्तुती गायची. म्हणजे ती भक्ती होते. भक्ती म्हणजे काय आहे, तर परमात्म स्वरूपाचं परमप्रेम म्हणजे भक्ती आहे. प्रेमाशिवाय भक्ती करताच येणार नाही आणि भगवंताशिवाय भक्ती करता येणार नाही. कारण भगवंत जर नसेल तर तुम्ही भक्ती कोणाची करणार. त्यामुळे सर्व संतांनी जो भक्ती मार्ग सांगितलेला आहे तो तेवढ्यासाठीच आहे की भक्त आणि भगवंत हे त्या भक्तीच्या माध्यमातून एकमेकांशी एकरूप होतात, म्हणजे अद्वैत साधलं जातं. मग जर तुम्हाला इच्छा ठेवायचीच असेल तर भगवंताच्या प्राप्तीची ठेवा, असं जेव्हा समर्थ आपल्याला सांगतात, ह्याचाच अर्थ असा आहे की जी काही आस आपल्याला लागलेली आहे ना, ती भगवंतासाठी आपली लागावी, भगवंताच्या प्राप्तीसाठी.
म्हणजे विषयाचं प्रेम जर भगवंताकडे वळवलं तर ती त्याची भक्ती होईल. भक्ताचं लक्षण काय आहे की एका भगवंताशिवाय त्याला दुसरं काहीही नको असतं. म्हणजे स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण म्हणजे भक्ती आहे. मग ही भक्ती करता करता जेव्हा मनुष्य त्याच्या स्वतःच्या देहालाही विसरतो, तदाकार होतो किंवा तादात्म्य पावतो, तेव्हा त्याची भक्ती उदयाला आलेली असते. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रतिकूलतेमध्ये किंवा अनन्यतेमध्ये भक्ती उत्पन्न होते. जर सगळं काही अनुकूल असेल तर अनन्य भाव किंवा शरणागत भाव जो भगवंताविषयीचा असायला हवा आपला, तो जर सगळी परिस्थिती आपल्याला अनुकूल असेल तर तो उत्पन्न होत नाही. त्यामुळे जर आपण सगळ्या संतांची चरित्र अभ्यासली तर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांचं जे रोजचं आयुष्य होतं किंवा ज्याला आपण व्यावहारिक आयुष्य किंवा प्रपंच म्हणू, तर तो अतिशय प्रतिकूल होता. तो अजिबात अनुकूल नव्हता. आणि त्या प्रतिकूलतेमध्येच भक्ती जन्म पावते. आणि म्हणून सगळ्या संतांना पूर्णपणे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर किंवा भगवंताचं त्यांना पूर्ण प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी त्याचं गुणवर्णन गायलेलं आहे. म्हणजे ते तादात्म्य पावलेले आहेत. ती एकरूपता आपल्याला साधायची आहे. म्हणजे महाराज सांगतात तसं की जेव्हा अनन्यता असते त्यावेळेला भक्तीचा उदय त्या भक्ताच्या हृदयामध्ये होतो. आपल्या सगळ्यांना द्रौपदीची कथा माहिती आहे की महाभारतामध्ये जेव्हा कौरव आणि पांडवांचं जेव्हा तो द्यूताचा प्रसंग आहे, त्यावेळेला धृतराष्ट्राचा जो मुलगा दुःशासन, तो द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या प्रसंगामध्ये द्रौपदीने हे जाणलेलं आहे की मला भगवंताशिवाय आता दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये. मग जेव्हा दुःशासन तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती अतिशय आशेने तिच्या 5ही पतींकडे पाहते. म्हणजे युधिष्ठिर आहेत, अर्जुन आहेत, भीम आहेत, नकुल आणि सहदेव, या 5ही पतींकडे ती अतिशय आशेने पाहते की अरे तुम्ही आता माझं लज्जारक्षण करा. पण हे 5ही जण द्यूतामध्ये हरलेले असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. भीष्म पितामह सुद्धा मान खाली घालतात. दुर्योधन द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवतो. म्हणजे दुःशासन किंवा दुर्योधन यांच्या या हीन कृत्यामुळे द्रौपदीच्या आयुष्यामध्ये अतिशय मानहानिकारक असा प्रसंग उत्पन्न होतो की आता कोणीच रक्षणाला नाहीये. आता अतिशय प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न झाली की तिथे भक्ती उदयाला येते, तिथे अनन्यता येते, तिथे शरणागत भाव येतो. त्याच वेळेला द्रौपदीच्या हे लक्षात येतं की आता श्रीकृष्णाशिवाय आपल्याला आता कोणाचाही आधार नाही, एका भगवंताशिवाय मला कोणाचाही आधार नाही, हे ज्या वेळेला मनुष्याच्या लक्षात येईल त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये भक्ती जन्म पावेल आणि ती अतिशय काकुळतीने श्रीकृष्णाचा धावा करायला सुरुवात करते. आणि मग कृष्ण भगवान द्रौपदीला वस्त्र पुरवून तिचं लज्जारक्षण करतात. आणि हेच समर्थानं आपल्याला सांगायचं आहे की एका भगवंताशिवाय तुम्ही दुसरी कशाचीही आशा करू नका. जर तुम्हाला कीर्ती गायचीच असेल किंवा स्तुती करायचीच असेल तर स्वार्थबुद्धीने स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्या मनुष्याची स्तुती करण्यापेक्षा तुम्ही भगवंताची स्तुती गा. तुम्ही भगवंताचं जर गुणगान केलं, त्याची भक्ती केली, त्याची प्रार्थना केली, त्याला मनापासून जर आळवलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती अनायासे होईल. आणि यासाठी समर्थांनी 3ऱ्या चरणामध्ये वेद, शास्त्र आणि पुराण यांचा दाखला दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे. 6 शास्त्र आहेत. म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद
आणि ज्योतिष ही अशी 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. म्हणजे ब्रह्मपुराण असेल, पद्मपुराण असेल, विष्णू पुराण आहे, वायू पुराण आहे, भागवत पुराण आहे, नारद पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, अग्नी पुराण आहे, भविष्य पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, किंवा काही ठिकाणी शिवपुराणाचा सुद्धा उल्लेख आहे, लिंग पुराण आहे, वराह पुराण आहे, स्कंद पुराण आहे, वामन पुराण आहे, कूर्म पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, गरुड पुराण आहे आणि ब्रह्मांड पुराण आहे. अशी 18 पुराणं आहेत. म्हणजे 4ही वेद, 6ही शास्त्र आणि 18 पुराणं भगवंताचं लीलांचं, गुणांचं वर्णन करतायत. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये 4ही वेद, शास्त्र आणि पुराण यांचं महत्व वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चहुवेदी जाण, 6ही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीसी गाती. इथे त्यांनी गाती हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे जो समर्थांनी सुद्धा वापरलाय पहा, की हे सगळेजण भगवंताच्या गुणांचं गायन करतायत. हे सगळेजण म्हणजे वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये भगवंताची स्तुती गायलेली आहे. आता वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे ते कोणत्या मनुष्याने लिहिलेले किंवा तयार केलेले नाहीत. ते अपौरुषेय आहेत. वेद हे भगवंताच्या हृदयामध्ये वास करतात. म्हणजे वेद हे नादरूपाने भगवंताच्या हृदयातून बाहेर पडले आणि ऋषींनी आपले अंतःकरण अतिशय सूक्ष्म केले आणि त्याचं ज्ञान किंवा तो नाद ऋषींना होऊन त्या वेदांची प्राप्ती ऋषींना झालेली आहे. आणि मग ते जिव्हेवर वागवून त्याची दीक्षा म्हणजे वेदमंत्राची दीक्षा त्यांनी इतरांना दिलेली आहे. अशा पद्धतीने वेद आपल्यापर्यंत आलेले आहेत. आणि हे समर्थ आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात की ज्या भगवंताचं लीलांचं, गुणांचं संकीर्तन हे 4ही वेद, 6ही शास्त्र आणि 18 पुराण करत आहेत, त्यांचं वर्णन आपण करणं हेच योग्य ठरेल. हे 4थ्या चरणामध्ये सांगितलंय की तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. श्लाघ्यवाणे म्हणजे योग्य, स्तुत्य, चांगलं. आता आपल्या सगळ्यांना अथर्वशीर्ष माहिती आहे. जे गणपतीचं अथर्वशीर्ष आहे ते सुद्धा अथर्व वेदामधलं सूक्त आहे. म्हणजे तिथे सृष्टीची उत्पत्ती ज्या प्रणवरूपी ओंकारातून झालेली आहे त्याचं वर्णन सगळं अथर्वशीर्षामध्ये केलंय पहा, की ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी त्वम साक्षादात्मासी नित्यम. म्हणजे प्रत्येक वेदामध्ये भगवंताचं वर्णन आहे, भगवंताची स्तुती किंवा भगवंताचं गुणांचं वर्णन आहे. म्हणजे ओंकार रूपी आणि गणांचा नायक असलेला जो गणपती आहे, तर हे गणेशा तुला वंदन असो. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, म्हणजे तूच ह्या सृष्टीचा उत्पत्ती करता आहेस. त्वमेव केवलम कर्तासी, म्हणजे ही जी सृष्टी तू उत्पन्न केलेली आहेस, म्हणजे तू ह्या सृष्टीमधलं ब्रह्मतत्व आहेस. त्वमेव केवलम धर्तासी, म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीला तू धारण केलेलं आहेस. त्वमेव केवलम हर्तासी, म्हणजे ह्या सृष्टीमधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा संहार सुद्धा तूच करणार आहेस. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, म्हणजे तू अशा पद्धतीने प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेस. आणि त्वम साक्षात आत्मासी नित्यम, म्हणजे तू साक्षात अविनाशी असं आत्मस्वरूप आहेस. म्हणजे अथर्ववेदामधलं हे सूक्त आहे अथर्वशीर्ष हे. त्याच्यामध्ये बघा प्रणरूपी ओंकाराचं वर्णन आहे. हेच 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की सगळे वेद, सगळी शास्त्र, सगळी पुराणं हे भगवंताचं वर्णन करतायत, भगवंताचं गुणगान करतायत. आणि अशा भगवंताचं वर्णन आपण करणं, मनुष्यानी करणं, त्याच्या लीला गाणं,
त्याचं गुणसंकीर्तन करणं हे योग्य ठरेल. म्हणजे सगळ्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये निरनिराळ्या देवता, विष्णू भगवान असतील, शिव असतील, भगवती म्हणजे देवी, गणपती, सूर्य, ब्रह्मा आदी निरनिराळ्या देवतांचं गुणवर्णन केलेलं आहे. आणि तसंच आपण करावं असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. म्हणजे अगदी आपण अंतर्मुख होऊन जर विचार केला तर अगदी नारद महाराजांपासून मग ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सगळे वारकरी संप्रदायातले संत असतील, एकनाथ महाराज असतील किंवा जनाबाई असतील, चोखामेळा असतील, तुलसीदास असतील, सूरदास असतील, कबीर असतील, मीराबाई आहेत, आद्य शंकराचार्य आहेत, रामदास स्वामी आहेत, हुंदोलेकर महाराज आहेत, कलावती आई आहेत, सगळे संत पहा. ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रेमाचा अतिशय आविष्कार, उत्कट असा आविष्कार झाला, त्यावेळेला त्या भगवंताविषयीचं असलेलं प्रेम, आस्तिक्य बुद्धी ही त्यांच्या भजनातून, पदांमधून, विराण्यांमधून, अभंगांमधून बाहेर पडलेली आहे. आणि सगळे संत गायन करतायत पहा. सगळ्या संतांनी रचना ज्या केल्या आहेत, हे सगळे अभंग रचलेले आहेत, विराण्या रचलेल्या आहेत, पद रचलेली आहेत, भजनं, हे काय आहे? प्रत्येक संतांची चरित्र जर आपण बघितली तर संतांनी संपूर्ण आयुष्य त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये जे भगवंताचं प्रेम उत्पन्न झालं, जो भगवंताचा आत्मसाक्षात्कार त्यांना झाला, तर त्या भगवंताचं प्रेम हे त्यांनी भगवंताच्या लीला गाऊन ते सगळं प्रेम त्यांनी लोकांपर्यंत आणलेलं आहे. आणि तादात्म्य पावलेत हे सगळे संत भगवंताशी त्या भजनामधून, त्या पदांमधून, त्या अभंगांमधनं त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. म्हणजे भक्ताची आणि भगवंताची जी एकरूपता आहे ती शेवटी गाऊन दाखवलेली आहे संतांनी. तुलसीदासांनी सुद्धा जे सगळं रचलेलं आहे, तुलसी रामायण, रामचरितमानस, हे गायलेलं आहे. मग कबीर असतील, त्यांचे दोहे असतील, प्रत्येक संतांनी भगवंताचं लीलाचरित्र गायलेलं आहे. आणि तिथे अद्वैत साधलं गेलेलं आहे पहा. म्हणजे भक्त जेव्हा त्याच्या परमोच्च भक्तीच्या टप्प्यावर असतो, त्यावेळेला त्याच्या अंतर्मनामध्ये जी काही भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी असते किंवा जे प्रेम असतं, जी श्रद्धा असते, जो अद्वैत भाव असतो, तो परावाणीमधनं प्रकाशित होतो आणि वैखरीतून, अभंगामधून, पदांमधून, भजनामधून, विराण्यांमधून, दोह्यांमधून, तो चौपायांमधून तो बाहेर पडतो. आणि ते फक्त भगवंताचं लीला वर्णन करत असतात आणि भगवंताशी एकरूप झालेले असतात. आणि त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीही सुचत नाही आणि त्यांना काही नकोही असतं. हे समर्थांना आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये सांगायचे. मीराबाई त्यांच्या एका पदामध्ये अतिशय सुंदर पद आहे. काय म्हणतात मीराबाई बघा, की मैं गोविंद गुण गाणा. म्हणजे यापुढे मी फक्त गोविंदाचंच गुणवर्णन करणार आहे. पुढे काय सांगतात त्या, अतिशय सुंदर आहे, की राजा रूठे नगरी लांघे, हरी रूठ्या कह जाणा. म्हणजे राजा रूठे म्हणजे राजा जर चिडला माझ्यावर, म्हणजे पूर्वी राजेशाही होती, त्याच्यामुळे राजा जर माझ्यावर चिडला, रुसला, तर मी नगर सोडून जाईन. म्हणजे नगरी लांघे असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मीराबाईंचा जो दीर होता राणा सांगा म्हणून, तो मेवाडचा राजा होता. तर मीराबाई असं म्हणतात की राजा रूठे नगरी लांगे,
म्हणजे तो राजा जर माझ्यावर रुसला तर मी नगर सोडून जाईन. हरी रूठ्या कह जाणा, पण हरीच माझ्यावर रुसला, गोविंद माझ्यावर रुसला तर मी कुठे जाऊ. त्यामुळे मैं गोविंद गुण गाणा, मी आता फक्त गोविंदाचंच गुण गाणार आहे. राणा भेजा जहरी प्याला, बघा मीराबाई काय म्हणतात. राणा भेजा जहरी प्याला, इमरित कर पी जाणा. म्हणजे त्या राणानी विषाचा प्याला पाठवला मीराबाईंना प्यायला. तर मीराबाईंनी ते हरीचं चरणाचं अमृत आहे असं समजून तो प्यायलेला आहे आणि मीराबाईंनी ते विष पचवलेलं आहे. म्हणजे मीराबाई सांगतायत की अशा पद्धतीने माझ्याशी वागलेले आहेत, पण आता मला गोविंदाशिवाय म्हणजे कृष्णाशिवाय आता मला दुसरं काही नको. पुढे मीराबाई काय सांगतात की डबिया में भेजा जहरी भुजंगम, शालिग्राम कर जाणा. म्हणजे एका पेटीत मुद्दामून विषारी नाग पाठवून दिला, पण कृष्ण कृपेने त्याचा शालिग्राम झाला. मीरा तो अब प्रेम दिवाणी, सावरिया वर पाणा. म्हणजे आता ही जी मीरा आहे ही आता त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली आहे. त्यामुळे ती आता फक्त मनमोहन सावरियालाच मी वरणार आहे असं मीराबाई आपल्याला सांगतायत. म्हणजे प्राप्त करून घेणार आहे. पहिल्या चरणामध्ये समर्थाने सांगितलं ना की जर तुम्हाला काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर फक्त भगवंताला प्राप्त करून घ्या. जसं सगळ्या संतांनी प्राप्त करून घेतलं, त्यांना दुसरा कुठलाही विषय नको हवा होता. इतकं सुंदर हे मीराबाईंचं पद आहे की त्यांना फक्त अशी त्यांची मनोभूमिका झाली की त्यांच्या हृदयाची किंवा मनाची स्थिती अशी झाली की एका श्रीकृष्णाशिवाय आता मी कोणालाही वरणार नाही, मला आता कोणीही नकोय. मग तुम्ही मला विषाचा प्याला पाठवलात, मी ते हरीचं चरण अमृत म्हणून मी तो प्यायलेला आहे. मला डबीतून नाग पाठवून दिला विषारी, पण त्याचा शालिग्राम झाला. मग हा जर गोविंद म्हणजे ज्या गोविंदाच्या प्रेमामध्ये मी अखंड बुडालेली आहे, तोच जर माझ्यावर रुसला तर मी कुठे जाऊ. म्हणून आता मी फक्त गोविंदाचं गुणगान गाणार आहे, कारण आता मला फक्त तो हवाय, मला दुसरं कोणीही नकोय. आणि अशा या मीराबाईंना श्रीकृष्णाची प्राप्ती होते. आणि तेव्हा त्याचं वर्णन करताना मीराबाई काय म्हणतात ते आपण बघूया. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खुबायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्च न खूटे चोर न लूटे, खर्च न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो.
सतकी नाव खेवटिया सतगुरु, सतकी नाव खेवटिया सतगुरु, भवसागर तरवायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हर्ष हर्ष जस गायो पायो जी मैंने, हर्ष हर्ष जस गायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, नाम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो। काय सांगतायत मीराबाई की मला काय मिळालं, तर हे राम नामाचं रत्न मला मिळालेलं आहे। ही जी वस्तू म्हणजे रामनाम, त्याला अमोलिक असं म्हटलेलं आहे की वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु, माझ्या सद्गुरूंनी ज्याचं कुठलंही मोल करता येणार नाही असं हे रामनाम किंवा भगवंताचं नाम मला दिलं आणि माझ्यावर कृपा केलेली आहे। जन्म जन्म की पुंजी पायी जे काही मला मिळालं ते सगळ्या जन्मांचं पुण्य माझ्या पदरामध्ये भगवंतानी आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंनी घातलं। त्या काय सांगतात की खर्च न खुटे चोर ना लुटे, म्हणजे हे जे माझ्या मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचं, परमात्म्याविषयीचं, भगवंताविषयीचं जे प्रेम उत्पन्न झालेलं आहे ते कुठेही खर्च होणार नाही आणि ते कुठलाही चोर लुटूनही नेऊ शकणार नाही। दिन दिन बढत सवायू, आणि ते प्रत्येक दिवशी वाढतच चाललेलं आहे। सतकी नाव खेवटिया सतगुरु, भवसागर तरवायू, म्हणजे हे नाम, भगवंताचं नाम मला सद्गुरूंनी देऊन हा भवसागर त्यांनी पार करून दिलेला आहे। मीरा के प्रभु गिरिधर नागर, हर्ष हर्ष जस गायो, म्हणजे मी आता त्यांच्या प्रेमामध्ये इतकी बुडालेली आहे की मी आता फक्त त्यांचं गुणवर्णन गातीये, आणि असं हे नाम मला प्राप्त झालेलं आहे। आणि हे सूत्र सांगताना समर्थ सांगतात की मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे, म्हणजे हे मना आता एका भगवंताशिवाय तू दुसरी कशाचीही इच्छा करू नकोस। स्वार्थ साधण्यासाठी तू दुसऱ्या कोणाचीही स्तुती गाऊ नकोस। जर तुला काही प्राप्त करून घ्यायचंच असेल, जर तुला स्तुती करायचीच असेल, तर सगळे वेद, शास्त्र आणि पुराण ज्या भगवंताची स्तुती गातात किंवा त्याचं गुणवर्णन करतात, अशा भगवंताची तू स्तुती कर, त्यांच्या गुणांचं वर्णन कर, तर एक दिवस तुला आनंदमयी अशा भगवंताची प्राप्ती होईल आणि खरं समाधान प्राप्त होईल। जय श्रीराम।